नमस्कार मंडळी, टिप्स फॉर लाईफ या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपलं चॅनल आहे खास टिप्ससाठी आहे आणि सौंदर्यासाठी आपण व्हिडिओ दाखवत असतो। त्यानंतर बऱ्याचशा छान छान गोष्टींसाठी सुद्धा आपण व्हिडिओ बनवत असतो। तर आजच्या भागामध्ये थंडीला सुरुवात झाली आहे आणि बऱ्याचशा आपल्या फॅमिली मेंबर्सना केसांमध्ये भरपूर डॅन्ड्रफ होतो। तर डॅन्ड्रफ होण्याचं कारण म्हणजे कसं, हवामान खूप थंड असतं आणि बऱ्यापैकी बाहेरचं प्रदूषण असतं, त्याच्यामुळे त्या केसांमध्ये शिरल्यानंतर बऱ्याचसा डॅन्ड्रफ होतो आणि डॅन्ड्रफमुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केस गळायला सुरुवात होतात। तर केस गळण्याचं कारण हे भरपूर आहे। तर थंडीसाठी आज खास आपण 3 पद्धतीने उपाय बघणार आहोत आणि त्याचे रिझल्ट जो आहे खूप चांगला आहे। मी स्वतः वापरते म्हणून मी खास व्हिडिओ बनवत असते आणि माझं स्वतःचं पार्लर आहे, हे अगोदर पण सांगितलंय, बऱ्याच जणांना मी कस्टमर यूज करत असते आणि बराच रिझल्ट चांगला असतो। तर आपण जे उपाय करणार अगदी घरगुती उपाय आहे आणि जे उपाय आहेत ते तिन्हीपैकी तुम्ही कुठलाही उपाय करू शकता। आठवड्यातनं 2 वेळा हे उपाय करून बघायचे आणि त्यानंतर आपण केस धुवायचे। जर का महिनाभर तुम्हाला हा उपाय केला, एक ह्यातला कुठलाही उपाय केला महिनाभरात, तर तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल। आणि जर का तुम्हाला काही गोष्टीचं म्हणजे लिंबू वगैरे वापरले त्याचं जर का सूट होत नसेल तर तुम्ही लिंबू स्किप करू शकता। आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर जे आपण आज पॅक बनवले ते तुम्ही रेडी करा। त्याच्यानंतर अंघोळीच्या अगोदर एक अर्धा तास हे लावून ठेवायचं आहे। अर्धा तासानंतर तुम्ही केस धुवू शकता। शॅम्पूने धुतले तरी सुद्धा चालेल आणि शॅम्पूने धुतल्यानंतर तुम्ही केस कोरडे घेऊन पुन्हा थोडंसं तेल वगैरे लावू शकता किंवा असं बाहेर जाऊ शकता। आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर हे आपण जेव्हा आपण हे पॅक बनवले आहेत आणि ते आपण केसाला आपण वापरणार आहोत, त्यावेळेस थोडंसं लावल्यानंतर आपल्याला अगदी हलक्या हाताने 5 बोटांचा वापर करून अगदी हलक्या हाताने आपल्याला बोटाने थोडासा मसाज करायचा आहे। त्यामुळे तुमचे केस गळायचे देखील थांबणार आहेत आणि डॅन्ड्रफ तर बिलकुल निघून जाणार आहे, प्रश्नच नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे केस कंडिशन होतात आणि जे केसाला फाटे फुटतात ना, ते देखील फुटणार नाही आणि केस चमकदार असे बनतात। तर चला आपण व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया। तर डॅन्ड्रफसाठी आपण 3 प्रकारचे उपाय सांगणार आणि हा उपाय आहे ना, हा तिन्ही उपाय खूप चांगले आहेत, अगदी घरगुती उपाय आहेत आणि आपण केलेच पाहिजेत कारण थंडीसाठी खास हे उपाय आहेत। तर ह्याच्यामध्ये आपण एक बाउलमध्ये जवळजवळ जसा तुमचा केसांचा ग्रोथ असेल त्याच पद्धतीने तुम्हाला पुन्हा दही घ्यायचं आहे। मी जवळजवळ हे 2 चमचे दही घेतलेलं आहे। दहीमध्ये आपल्याला घालायचे मध। मध आपण 1 चमचा घालणार आहोत। त्यानंतर 1 चमचा आपण लिंबू रस घालणार आहोत। हे बघा, 2 चमचे दही घेतलेले आहे, 1 चमचा आपण मध घेतलेला आहे आणि 1 चमचा लिंबू रस घेतलेला आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे। दहीचा उपयोग भरपूर असा आहे। दहीचा उपयोग म्हटलं तर केस सॉफ्ट होतात, कंडिशनर होतात आणि केसाचा ग्रोथ देखील वाढतो। त्याचप्रमाणे मधेचा आणि लिंबूचा भरपूर असा उपयोग होतो। डॅन्ड्रफ पूर्ण कमी होऊन जातो, इन्फेक्शन कमी होतं केसाचा आणि केसाला शायनिंग खूप छान येते। तर अशा प्रकारे हे मिश्रण करून तुम्ही पूर्ण हे व्यवस्थित सर्व केसांना लावून घ्यायचे आहे आणि जवळजवळ हे मिश्रण आहे हे आपल्याला अर्धा तास केसासाठी लावून ठेवायचं आहे। जेवढं स्काल्पला लावता येईल तेव्हा हलक्या हाताने व्यवस्थित लावून केस थोडंसं मसाज करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धा तासाने केस स्वच्छ धुवून शॅम्पूने धुतले तरीसुद्धा चालतील। असे मी आज तुम्हाला पूर्ण 3 उपाय सांगितलेले आहेत। आता दुसरा उपाय म्हटलं तर हे आहे ॲलोवेरा आणि ॲलोवेरा बरेच जण आम्ही आमच्या भागामध्ये लेबसुद्धा म्हणतो। तर हे लेबं आहे ना, हे केसांसाठी खूप चांगलं आहे आणि केसांचा ग्रोथ वाढतो। त्याचप्रमाणे केसांचं स्मूथ होण्यासाठी उपयोग होतो आणि डॅन्ड्रफ कमी होण्यासाठी। तर हे लेबं आहे ना, हे कट करून घेतलेलं आहे। तर त्यानंतर आपण असं थोडंसं खालचा भाग आहे ना तो कट करून घेतला आणि त्यानंतर उभं करून ठेवलं आहे। उभं केल्यानंतर ह्यातला ना एक पिवळ्या कलरचा असा द्रव बाहेर पडतो, तुम्ही बघू शकता। एक 10-15 मिनटं असं उभं करून ठेवायचं आणि त्यानंतर हे लेबं तुम्ही यूज करू शकता। आता लेबं यूज करायचं म्हटलं तर ह्यातलं आपण सर्व साल काढून घ्यायचं आहे। हे थोडेसे काटे असतात कॉर्नरने, ते काढून घेऊया। त्याच्यानंतर मध्ये कट करून घ्यायचं आणि यातला सर्व गर आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता मी सर्व हा गर आहे तो काढून घेते।
सर्व गर आहे हा मी काढून घेतला. ह्याच्यामध्ये थोडंसं हिरवंसं आलं आहे, ते सुद्धा घेतलं तरी काय हरकत नाही, पण जास्त घ्यायचं नाही आपल्याला, फक्त गर घ्यायचं आहे. हात आपण मिक्सरला फिरवून घेऊया. गर आहे ना हा फिरवून घेतलेला आहे, म्हणजे एकदम पातळ असा गर तयार होतो. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइल म्हटलं तर आपल्याला फक्त 1 चमचा घालायचा आहे. एवढा आपण 1 चमचा घेतलेला आहे. हे सर्व ह्या ॲलोवेरामध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. असं चांगलं असं मिक्स करायचं. गर आहे हा ॲलोवेराचा आता रेडी झाला आहे आणि ह्यामुळे काय होतं तर केस सॉफ्ट होतात, कंडिशन होतात, केसाचा ग्रोथसुद्धा वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं डॅन्ड्रफ पूर्ण कमी होऊन जातो. थंडीमध्ये भरपूर डॅन्ड्रफ होत असतो. आणि आता हा लावायचा कसा, तर थोडे थोडे केस घ्यायचे आणि आपण ह्या केसाला संपूर्ण जेवढा तुमचा केसाचा ग्रोथ असेल तेवढा केसांना हा व्यवस्थित लावून घ्यायचा आणि त्यानंतर हा जो आपण गर काढलेला आहे तो जवळजवळ अर्धा तासासाठी हे आपल्याला मिश्रण केसांना लावून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला शॅम्पूने केस धुतले तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही अशाच प्रकारे 3-4 तास लावून ठेवायचं. जर का तुम्ही दुपारी लावला हा मिश्रण तर तुम्ही संध्याकाळी केस धुवू शकता. लगेच धुवायची घाई नाही करायची, नाही धुतले तरीसुद्धा चालतील, पण तुम्ही एक 5-6 तासानंतर धुतले तरीसुद्धा चालेल. अर्धा तास व्यवस्थित असं लावून ठेवायचा. आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते. तिसरा उपाय म्हटलं तर लिंबू घ्यायचं आहे आणि लिंबूचा रस घ्यायचा आहे. तो जेवढे तुमच्या केसांचा ग्रोथ असेल, म्हणजे जेवढे लांब असतील किंवा जाड असेल त्याप्रमाणे तुम्ही लिंबूचा रस घ्यायचा आहे. तर आता मी 2 चमचे हा लिंबूचा रस घेतलेला आहे. प्रमाणासहित घ्यायचा आहे. जेवढा तुम्ही लिंबूचा रस घेतील तेवढाच आपल्याला कोकोनट ऑइलसुद्धा घ्यायचं आहे. तर आता मी 2 चमचे लिंबूचा रस घेतला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे पुन्हा आपण कोकोनट ऑइल घालूया. आता 2 चमचे घातल्यानंतर आपल्याला पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता लिंबूचा उपयोग भरपूर असा केसाला होतो. लिंबूचा उपयोग म्हटलं तर तुमचं जेवढं केसाचं इन्फेक्शन असेल ते सर्व निघून जाते आणि त्याचं हे काम बऱ्यापैकी करून जातं. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपण खास हा व्हिडिओ जो बनवलेला आहे तो डॅन्ड्रफसाठी. तर डॅन्ड्रफ निघून जाण्यासाठी लिंबू आणि खास ह्या तेलाचा उपयोग होतो. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जेवढा आपल्याला केसांना व्यवस्थित स्काल्पला लावता येईल तेवढं व्यवस्थित असं बोटाने थोडंसं हलकंसं मसाज करून हे आपल्याला ऑइल व्यवस्थित लावायचं आहे. हा झाला तिसरा उपाय. तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला 3 उपाय सांगितले आहेत खास डॅन्ड्रफसाठी आणि केस सॉफ्ट होतात. ते 3ही उपाय करून बघा. त्यातला जो तुम्हाला उपाय आवडेल तो केला तरीसुद्धा चालेल. आणि कसा वाटला उपाय आणि कसा रिझल्ट मिळतो ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि टिप्स फॉर लाईफ ह्या चॅनल जर का तुम्ही नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल बटन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे जेव्हा व्हिडिओ अपलोड होतात तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळतील. आणि खूप छान छान अशा आपण आपल्या चॅनल व्हिडिओ अपलोड केले तुम्ही बघू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपल्या 10 दिवसातनं हा एक व्हिडिओ मी अपलोड करत असते. खास असा फायदेशीर आणि उपयोगी असा हा आपण व्हिडिओ अपलोड करत असतो. तर अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. आणि लाईक देखील करायला विसरू नका आणि अभिप्राय कळवत जा, कारण अभिप्राय केल्यामुळे काय होतं मलासुद्धा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या समस्या असतील त्या माहिती मिळतील आणि दूर देखील होतील. आणि तुम्हाला जर का बऱ्याचशा गोष्टी माहिती असतील तर तुम्ही त्या मलासुद्धा सुचवू शकता. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.